महाराष्ट्र ही संतांची जन्मभूमी आहे, वीर पुरुषांची ही जन्मभूमी आहे आणि महाराष्ट्रचे असा राज्य आहे की जो प्रत्येक वेळेस एक क्रांती आणत असतो। ह्या महाराष्ट्राच्या जन्मभूमीवर संतांनी अंधविश्वास नावाची प्रथा संपवली आणि तोच वसा घेत आमचे वारकरी संप्रदायातले कीर्तनकार प्रबोधनातून हमेशा अंधविश्वासावर पहार करत असतात। असे होत असताना आज बाहेरील राज्यातून हिंदी भाषक कथाकार आमच्या महाराष्ट्रात येत आहे आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये पाखंड अंधविश्वास पसरवून आमच्या भोल्या भाल्या जनताचं शोषण करत आहे आणि करोडोचा माल आपल्या खिशात घालत आहे। तर मी सर्व कीर्तनकारांना, वारकरी आणि टाळकरी संप्रदायाला मी निवेदन करील की तुम्ही ह्या कथाकारांना विरोध केला पाहिजे, यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये येण्यास बंदी घातली पाहिजे। कारण ह्या महाराष्ट्राला कथाकाराची नाही तर कीर्तनकाराची गरज आहे। कारण कीर्तनच एक असं माध्यम आहे की मनुष्य आपला अंधविश्वासापासून दूर ठेवतो। आणि याच्यापुढून मला एक गोष्ट छोटीशी सांगायची आहे, कारण आम्ही साधू आहे, आम्हाला राजकारणाची काही विशेष महत्त्व नाही आहे, पण मी एक गोष्ट सांगतो राज ठाकरे साहेबाला की महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतीय काम करण्यासाठी येतो, रोजगार करण्यासाठी येतो, तो पोट भरतो, त्याच्यावर तुम्ही बंधनं आणता की तुम्ही ह्या ठिकाणी मराठीच बोला। पण मला राजसाहेब तुम्हाला सांगायचं आहे, जो व्यक्ती परराज्यातून येऊन आपल्या राज्यामध्ये हिंदी बोलून अगर रोजगार करत असेल, काम करून कर्म करून अगर आपली रोजी रोटी करत असेल तर अशांना दडपण आणण्याचा तुमचा अधिकार नाही। तुम्हाला अगर दडपण आणायचं असेल तर तुम्ही न काम करणारे असे कथाकार व्यासगद्दीवर बसून हिंदी भाषेमध्ये आमच्या हिंदू मराठी बांधवांचं अंधविश्वासाने जे शोषण करतात त्यांच्यावरती तुमची सेना का तुटून पडत नाही। त्या ठिकाणी मनसे आपला झेंडा दाखवून त्या कथाकाराला, अंधविश्वास फैलावणाऱ्या हिंदी पाखंडी माणसाला त्या स्टेजवरून खाली का उतरत नाही? का त्या ठिकाणी मनसेची ताकद आणि पावर संपली असेल तर राज ठाकरे साहेब तुम्ही हिंदुत्ववादी होऊ शकत नाही आणि तुम्ही मराठीवादीही सुद्धा होऊ शकत नाही। जय महाराष्ट्र।